मराठीत बातम्या दिल्या, मराठीत पेपर काढला म्हणून पत्रकारांना थेट शहरातून हद्दपार करायचं, ही कसली हुकुमशाही? कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्था नावाच्या काही गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत की नाही? आज एक पत्रकार म्हणून मला हा थेट सवाल विचारावासा वाटतोय. कारण बेळगावात पुन्हा एकदा भाषिक द्वेषाचा वणवा पेटवला जातोय. सीमा भागातील मराठी जनतेच्या हक्काचे मुखपत्र असलेल्या दैनिक तरुण भारतवरती बंदी घालण्याची मागणी आता कन्नड संघटनांनी केलेली आहे. एवढंच नाही तर मराठी पत्रकारांना बेळगावातून थेट हद्दपार करा अशी बेताल आणि असंवैधानिक मागणी करत या संघटनांनी भाषिक वाद पुन्हा एकदा उकरून काढलाय. आज परिस्थिती इतकी चिघळली आहे की थेट दैनिक तरुण भारतच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झालाय. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, अन्यथा मोठा अनर्थ ओढावला असता. कन्नड संघटनांच्या या झुंडशाहीमुळे संपूर्ण बेळगावात सध्या प्रचंड तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली. पण आज एक पत्रकार म्हणून मला या संघटनांना आणि प्रशासनाला थेट सवाल विचारायचा आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसार माध्यमावर असा भ्याड हल्ला करून तुम्ही काय साध्य करत आहात? मराठी माध्यमांना टार्गेट करा, मराठी पत्रकारांना हकलून लावा, ही कसली दडपशाही? हा फक्त एका वृत्तपत्रावरचा हल्ला नाहीये, तर हा सीमा भागातील लाखो मराठी बांधवांच्या अस्मितेवरचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. या संपूर्ण प्रकरणावरती कन्नड भाषिक संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी अत्यंत बेताल आणि संतापजनक भूमिका मांडलेली आहे. या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार बेळगाव सीमावादात दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राची भूमिका आणि मराठी पत्रकारांचं काम हे सातत्याने कन्नड भाषिकांचा अपमान करणार आहे. त्यामुळे बेळगावात एकही मराठी वृत्तपत्र असू नये, इथं राहून इथंच ऑफिस थाटून कन्नड अस्मितेचा अपमान करणाऱ्या या वृत्तपत्राला आणि सर्व मराठी पत्रकारांना बेळगावच्या सीमाबाहेर तात्काळ हद्दपार करावं, अशी अत्यंत भडक मागणी त्यांनी कर्नाटक सरकारकडे केली. एवढंच नाही तर प्रशासनाने यावरती तातडीने कारवाई न केल्यास आम्ही स्वतः रस्त्यावरती उतरून उग्र आंदोलन करू आणि या पत्रकारांना कार्यालयातून थेट खेचून बाहेर काढू, अशी थेट धमकी या कन्नड प्रतिनिधींनी उघडपणे दिली. तरुण भारतवरती बंदीची मागणी म्हणजे केवळ एका कार्यालयाचा नाही तर लोकशाहीचा अपमान आहे. लेखणी आणि कॅमेऱ्याची ताकद अशा दडपशाहीने कधीच संपवता येत नसते. या झुंडशाहीला आता जशाच तसे उत्तर मिळायलाच हवे. तरुण भारतवरती बंदीची मागणी म्हणजे केवळ एका वृत्तपत्राचा नाही तर सीमा भागातील लाखो मराठी बांधवांचा अपमान आहे. बेळगावातील या वाढत्या तणावावर आता पुढची कारवाई काय होते, कर्नाटक सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं आता महत्वाचं ठरतं. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.